नमस्कार मित्रांनो, आपल्या यशस्वी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, मराठी व्याकरणातील समूहदर्शक शब्द. चला तर मित्रांनो बघूयात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भाषेचा अभ्यास करताना आपण एकवचन, अनेक वचन शिकलो. बोलत असताना काही वेळा अनेक वचनासाठी काही विशिष्ट शब्द योजले जातात. विशेषतः तंत्रज्ञान घरोघरी पोहोचण्यापूर्वी लोक अशा विशिष्ट शब्दाचा वापर सहजपणे करत. आता 21व्या शतकात त्यामधील अनेक शब्द आपल्याला अपरिचित वाटतात, पण कथा, कादंबऱ्या वगैरे साहित्यकृती वाचताना ते शब्द आढळतात. उदाहरणार्थ, शेतात पीक तयार झाले की त्याची कापणी होते आणि धान्याचे मोठमोठे ढीग लावून ठेवले जातात, त्याला म्हणतात रास. पुढे असे काही समूहदर्शक शब्द दिले आहेत. बघूयात मित्रांनो आपण काही समूहदर्शक शब्द जे की वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा मित्रांनो, आंब्याचे काय असते? आंब्याच्या झाडाचे काय असते? तर राई असते. प्रश्नपत्रिका जर एकाच जागी जमा केल्या तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? संच म्हणतात. उंटांचा जमाव असला आणि लमणांचा काय असतो? त्यालाच म्हणतात तांडा. पालेभाजी मित्रांनो, पालेभाजी एकत्र जमा केल्या जुड्या तर त्याला आपण जुडीच म्हणतो ना, जुडी आणि गड्डी. पोत्यांची व नोटांची काय असते? थप्पी असते. पोते एकावर टाकले असता आपण थप्पी मारली असता थप्पीच म्हणतो ना. नोटांची पण थप्पी म्हणतो आपण. करवंदांची जाळी, फुलझाडांचा ताटवा. खेळाडू जर एकत्र जमले तर त्याला संघ म्हणतात. जर मेंढ्या एकत्र आल्या तर त्यांना काय म्हणतो आपण? कळप म्हणतो. मेंढ्यांचा काय असतो मग? कळप असतो. वेलींचा काय असतो? कुंज असतो. हरण एकत्र जमले तर हरणांचा काय जमतो? कळप, त्याला कळप म्हणतात. जर माकडं एका जागी जमली त्याला माकडांची टोळी म्हणतात. पक्षी एका जागी जमले तर त्यांना थवा म्हणतात. उपकरणांचा काय असतो? संच असतो. प्रवाशांची काय असते? झुंबड असते, झुंबड. आणि पुस्तकांचा, वह्यांचा काय असतो? गठ्ठा असतो. भाकऱ्यांची, रुपयांची काय असते? चवड असते, चवड. यात्रेकरूंची जत्था असते, जत्था. जहाजांचा काय असतो? समुद्रदर्शक शब्द काफिला. वाद्यांचा समुद्रदर्शक शब्द आहे वृंदमेळ. द्राक्षांचा समुद्रदर्शक शब्द आहे घडघोष. माणसांचा एकत्र जमाव झाला तर माणसांचा जमाव आपण असे म्हणतो. नोटांचे काय असते मित्रांनो? तर पुडके असतो, पुडके. आणि केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो, घड असतो. फळांचा काय असतो? घोस असतो, ढीग असतो. किल्यांचा काय असतो? जुडगा असतो. आणि बांबूंचे काय असतो? बेट असते, बेट. गुरांचा काय असतो? कळप असतो. गुरं एकत्र जमली असता गुरांना आपण कळप म्हणतो. महिलांचे काय असते? मंडळ असते, मंडळ. चोरांची आणि दरोडेखोरांची काय म्हणतात? त्यांना टोळी म्हणतात. समुद्रदर्शक शब्द आहे टोळी. चोरांची आणि दरोडेखोरांना टोळी म्हणतात. वस्तूंचा काय म्हणतात मित्रांनो? एक समुद्रदर्शक शब्द संच आहे. तारकांचा समुद्रदर्शक शब्द पुंज आहे. विद्यार्थ्यांचा काय आहे? गट, वर्ग आहे. विद्यार्थ्यांचा जेव्हा जमाव असतो जेमतेम 50-40 मुलांचा, त्यांना वर्ग किंवा गट असे समूहदर्शक शब्दाने संबोधले जाते. धान्यांची काय असते? रास. मुंग्यांची काय असते? रांग. नरांचा काय असतो? ढीग असतो. आणि हत्तीचा काय असतो? कळप असतो.
सैनिकांचे काय असतो? पथक असते, तुकडी असते, पलटण असते. या समूहदर्शक शब्दाने समजले जाते. उतारूंची काय असते? झुंबड. पाठ्यपुस्तकांचा काय असते? संच. केसांचा काय असतो? झुमका, पुंजका. केसांची काय असते? बट, जट, गुतवळ. पिकत घातलेल्या आंब्याची अडी काय म्हणतात मित्रांनो? पिकत घातलेल्या आंब्याची अडीला मित्रांनो पिकत घातलेल्या आंब्याच्या या समूहदर्शक शब्दाला काय म्हणतात मित्रांनो? अडी म्हणतात. काजूची, माशांची या समूहदर्शक शब्दाला गाथन शब्द आहे. फुलांचा गुच्छ आहे. काय म्हणतात? फुलांच्याला गुच्छ म्हणतात. काही गुरांचे खिलार असते काही गुरांचे. मडक्यांची उतरंड. समूहदर्शक शब्द मडक्यांचे जे एकत्र मडके जमलेले असतात त्यांना काय म्हणतात? उतरंड म्हणतात. गवतांची काय असते? गंजी असते, पेंडी असते. लाकडाची और ऊसाची काय असते? मोळी असते. ताऱ्यांचा काय असतो? पुंजका असतो, समूह असतो. विटांचा काय असतो? कलिंगडांचा काय असतो? ठीक असतो, ठीक. ध्रुवाची काय असते? जुडी असते. मुलांचा काय असतो? घोळका असतो. पाण्याची काय असते? चळत. विमानांचा काय असतो? ताफा. साधूंचा काय असतो? जथ्था. सराव प्रश्न बघूयात मित्रांनो. आपण समूहदर्शक शब्द बघूयात याच पाठावरली मित्रांनो. बघूयात मित्रांनो. बघा प्रश्न पहिला असा आहे की चुकीचा पर्याय ओळखा. बघा मित्रांनो ऑप्शन 1 क्रमांक आहे उतारूंची झुंबड. मित्रांनो हा ऑप्शन बरोबर आहे. मित्रांनो उतारूंची झुंबडच असते. मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यात्रेकरूंची काय असते? जत्था असते. हे पण ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 गुरांचा कळप असतो. हे पण ऑप्शन बरोबर आहे. फुलांचा काय असतो मित्रांनो? गुच्छ असतो. काय असतो? गुच्छ असतो. गुच्छ असतो. हे पर्याय मित्रांनो गलत दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो चुकीचा पर्याय हा योग्य ठरतो. मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे खिलार शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो? खिलार हा शब्द मित्रांनो गुरे या शब्दासाठी वापरला जातो. प्रश्न तिसरा असा आहे की योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकेचा काय असतो? संच असतो. हे योग्य पर्याय असेल मित्रांनो. आणि थप्पी कशास म्हणतात? थप्पी पोत्यांच्या किंवा नोटांच्या यांना थप्पी म्हणतात. आणि जुडगा जो आहे किल्ली असे किल्ली चाबी त्यांना म्हणतात. आणि झुमका कशाला म्हणतात? केसांचा झुमका. प्रश्न चौथा असा आहे की चुकीचा पर्याय ओळखा. कळप हा बघा मित्रांनो कळप हा कोणाकोणाला कोणत्या कोणत्या शब्दाला लागू होतो? कळप हा मेंढ्यांचा कळपही असू शकतो मित्रांनो. आणि हरणांचा कळपही म्हणू शकतो आपण. गुऱ्यांचा कळपही म्हणू शकतो. पण उंटांचा मित्रांनो कळप म्हणू शकतो का आपण? नाही ना. म्हणून उंटांचा हा तांडा असतो. म्हणून हा ऑप्शन गलत आहे. म्हणून हे ऑप्शन योग्य राहील. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ अपडेट करील तेव्हा तुम्हाला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करा.